यमाच्या गावाला जाऊया हा मराठी विनोदीपट लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय। या चित्रपटाचा अंतिम टप्प्यातलं चित्रीकरण कोल्हापुरात सुरू आहे। कल्पनाशक्तीचा अवीट आविष्कार या चित्रपटाच्या कथेत पाहायला मिळतो। विनोदी चित्रपटांच्या यादीत भर टाकणाऱ्या यमाच्या गावाला जाऊया या चित्रपटाची निर्मिती गार्गी मूव्हीज मार्फत केली जाते। विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे। या चित्रपटाची कथा फॅन्टसीच्या अंगाने जात असून शेवटी मार्मिक असा सामाजिक संदेश देण्यात आलाय। स्वर्गात आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाल्यावर यमाच्या मदतीची गरज भासते आणि मग यम आणि भूतलावरील गमतीशीर गोष्टी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने घडतात। याची गुंफण या चित्रपटात करण्यात आली आहे। तेजा देवकर ही या चित्रपटाची मुख्य नायिका आहे। तिच्या जोडीला राहुल लोहगावकर, मंगेश देसाई, चारुशिला वाच्छानीसह इतर विनोदवीरांचा मोठा भरणा या चित्रपटात आहे। एक नवीन कंपनी उघडली आहे, यमराज इंटरनॅशनल असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे आणि त्यांना बीओटी बेसिसवरती यमाकडे आपलं स्वर्ग चालवायला देतात इंद्रदेव। तर त्यामुळे स्वर्ग आता म्हणजे त्याचं नाव बदलून यमराज ग्लोबल विलेज असं झालेलं आहे। वाटतंय कारण का पहिल्यांदाच मी चित्रपटात गायली आहे आणि खूप सुंदर चित्रपट आहे यमाच्या गावाला जाऊया। आणि मला जे गाणं मिळालंय ते म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं आहे। कोल्हापुरातल्या किशाबापूच्या मळ्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे। लिटलच्या गायिका कार्तिकी गायकवाडनं या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आशयावर आधारित एक गाणंही गायलंय। या चित्रपटात एकूण 6 गाणी आहेत। मिलिंद इंगळे यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलंय। दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे। ATV न्यूज कोल्हापूर।